नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मी BA BEd आणि MA BEd ज्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्ड करत आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी सुद्धा चालेल. मग तुम्ही म्हणाल सर BA BEd आणि MA BEd यांच्यावरती विशेष कृपा का? कारण की विद्यार्थ्यांनी आम्हाला विचारलेलं होतं की सर मराठीचा, हिंदीचा, इंग्रजीचा, सामाजिक शास्त्रांचा, इतिहास, भूगोल यांचा कट ऑफ किती लागतो आणि आमची निवड होईल की नाही, आम्हाला कमी मार्क आहेत, मग तुम्ही याच्याबद्दल मार्गदर्शन करा किंवा याच्याबद्दल माहिती सांगा. मागच्या वेळेला किती मार्कांवरती कट ऑफ लागलेला होता, यावर्षी तो कट ऑफ कितीपर्यंत जाईल, कोणत्या कॅटेगरीला किती जागा येतील, कोणत्या कॅटेगरीसाठी किती मार्कांपर्यंत हा स्कोअर सेफ असू शकतो, असे प्रश्न आपल्याला असंख्य विद्यार्थ्यांनी विचारलेले होते. आणि मलाही ते अनेक दिवसांपासून व्हिडिओ बनवायचा होता, परंतु तो राहूनच गेलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आज मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे, ही माहिती बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये 100% विश्वास येईल की होय, माझी निवड होऊ शकते, मला त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळू शकते आणि जो माझा स्कोअर आहे त्या स्कोअरवरतीच. त्यामुळे कुठलाही वेळ न दवडता ही माहिती ज्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण सांगेल तर तुमच्या मनामध्ये 100% हा विश्वास आलेला असेल की होय, माझी निवड होऊ शकते. कुठलाही वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचं BA BEd झालेलं आहे किंवा मग MA BEd झालेलं आहे किंवा DEd जरी असेल तरी सुद्धा चालेल. त्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, आपण थेट मुद्द्यालाच हात घालतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जर आपण सोलापूर जिल्हा परिषदेचा कट ऑफ जर बघितला तर याचं थोडंसं आपण विश्लेषण करू, म्हणजे तुम्हाला यावेळेसच्या कट ऑफचा अंदाज त्या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, बघा आता DEd करणारे विद्यार्थी सुद्धा अनेक वेळा ग्रॅज्युएशन वगैरे झालेले असतात. तर 1 ते 5चा इंग्रजी आणि मराठी माध्यमाचा जो कट ऑफ आहे तर तो फक्त 94 आणि 93 मार्क एवढा लागलेला होता. फक्त 94 आणि 93 मार्क. मी हवेत गोळीबार नाही करते बरं का. हे बघा, पवित्र पोर्टलची ही स्वतः विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडची यादी आहे. ठीक आहे, आणि ही कुठली आहे? जिल्हा परिषद सोलापूरची. पुढे जाऊयात आपण. 6वी ते 8वी लँग्वेज इंग्लिश, ठीक आहे नाही, म्हणजे जर इंग्रजी विषय असेल तर फक्त 109 मार्कवरती त्या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे. हिंदी विषयाचा जो कट ऑफ आहे तो फक्त किती आहे? 75 मार्क आहे. आता याच्यामध्ये वाढ होऊन किती होणार आहे? 5 किंवा 10 मार्कांची, 20 मार्कांची वाढ होईल, परंतु तरी सुद्धा आपली त्या ठिकाणी निवड होऊ शकते. ठीक आहे की नाही? हा कट ऑफ तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघा आणि मग मी जे सांगतोय त्यावरती विश्वास ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. हे बघा, इथे पुन्हा मराठी या विषयाची जागा आहे, म्हणजे तुमचं फायनल इयरला जर समजा मराठी असेल तर तुम्हाला याचा फायदा होईल. फक्त 102 मार्कवरती कट ऑफ आलेला होता. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुमचं जर BA झालेलं असेल तर या 3 पैकी एक विषय तर तुम्हाला 100% फायनल इयरला होताच. मराठी असेल, हिंदी असेल, नाही तर इंग्रजी असेल. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस ॲप्लिकेशन द्याल तर तुमची या पदासाठी निवड होऊ शकणार नाही का? तर होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही म्हणाल सर की कॅटेगरी वाईज सांगा ना. ठीक आहे, हे तर तुम्ही आम्हाला कॉमनली सांगितलं. कॅटेगरीनुसार सांगा की कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ हा किती लागलेला होता. ठीक आहे, तर कॅटेगरी वाईज मग तुम्हाला सांगतो. हे बघा, EWSचा कट ऑफ किती आहे? त्या ठिकाणी 91 मार्कवरती आहे. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन स्पोर्ट्समनमध्ये 98 मार्कवरती आहे. त्यानंतर जर आपण बघितलं OBC कॅटेगरीमध्ये, हे बघा, OBC कॅटेगरी वुमनचा कट ऑफ 127 मार्कवरती आलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये वेगळ्या कॅटेगरीसाठी वेगळा कट ऑफ आहे. पुन्हा ST कॅटेगरीसाठी आपण बघितलं तर फक्त 94 मार्क एवढा कट ऑफ आहे. SC कॅटेगरीचा जर विचार केला तर 122 120 मार्कवरती आहे. त्याच्यामध्ये जर समांतर आरक्षण तुमच्याकडे असेल तर 107 120 मार्कांवरती कट ऑफ आहे. फक्त ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो त्या ठिकाणी थोडासा जास्त जाताना आपल्याला दिसलेला आहे. पण इतर जे प्रवर्गामधील विद्यार्थी आहेत त्यांचं कमी मार्कवरती निवड होऊ शकते. आता हा जो 142 147 वगैरे तुम्हाला स्कोअर दिसतो, हा गणित आणि विज्ञानचा आहे, त्यामुळे भाषा विषयाचा कट ऑफ हा कमी राहतो. ठीक आहे, आता तुम्हाला जर हे पाहायचं असेल तर हे काय करू शकता, तुम्ही पवित्र पोर्टलवरती जाऊन स्वतः चेकआउट करू शकता की कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ त्या ठिकाणी किती लागलेला होता. आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून देतो. ठीक आहे, आता जसं वैभव जगताप म्हणून आहे, त्यांना 154 मार्क होते. ठीक आहे, आणि यांना DEdलाच होते हे. ठीक आहे, 1 ते 5ला. यांची कॅटेगरी कुठली होती? OBS. ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यापैकी जे सर्वात जास्त मार्कवाले वेगवेगळ्या कॅटेगरीमधले उमेदवार असतात त्यांना आधी चान्स दिला जातो. आता OBC कॅटेगरीमध्ये बघा, या ठिकाणी मॅथ सायन्ससाठी 151 वरती निवड झालेली होती. परंतु जर आपण फक्त मराठीचा किंवा हिंदीचा विचार केला तर हे तुम्हाला या ठिकाणी लिहिलेलं असेल. बघा, इंग्लिश 137. ठीक आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही ही मेरिट लिस्ट जर चेक केली तर तुम्हाला याच्यामध्ये कट ऑफ दिसेल की सर आपल्या कॅटेगरीचा कट ऑफ हा किती लागलेला आहे. आता बघा, इंग्लिश हा विषय जो 130 मार्कांवरती त्यांची निवड झालेली आहे. असं जर आपण खूप सारे असंख्य पेजेस जर समजा इथे ओपन करत गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा कट ऑफ जो आहे तर तो आपल्याला दिसून पडेल. परंतु कमी मार्कवरती सुद्धा निवड होऊ शकते. या गोष्टीवरती तुम्ही अतिशय ठामपणाने विश्वास ठेवा. त्या ठिकाणी काहीही अडचण
तुम्हाला, मला तरी असं वाटतं किंवा येताना दिसणार नाही. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं यामध्ये वेगळं ओपिनियन असू शकतं, ठीक आहे, परंतु अजिबात निवड होणारच नाही आणि अशा पद्धतीने जे एक बाऊ केला जातो, तर मला त्याच्यावरती अजिबात विश्वास नाही. निवड होऊ शकते आणि ते सुद्धा अत्यंत कमी स्कोअरवरती, ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. हे बघा, प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ जर मी तुम्हाला सांगत गेलो तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 149 आहे, परंतु हा जो 149 कट ऑफ लागलेला आहे हा मॅथ आणि सायन्सचा आहे, ठीक आहे. त्याच्यापूर्वी आपण काय करू की आधी वर्गनिहाय कट ऑफ बघू, म्हणजे आपला 6वी ते 8वीचा सोशल सायन्स वगैरेचा, आणि मग आपण डिसाईड करू. हे बघा, या ठिकाणी 6वी ते 8वी इंग्रजी आणि हिंदी आणि मराठी, ठीक आहे. याच्यामध्ये सोशल सायन्सच्या त्या ठिकाणी जागा नव्हत्या. या तिघांचा कट ऑफ किती लागलेला आहे? इंग्लिशचा लागलेला आहे 119 मार्क, हिंदीचा लागलेला आहे 77 मार्क आणि मराठीचा लागलेला आहे फक्त 113 मार्क, ठीक आहे. पुन्हा मी जे तुम्हाला आधी जे सांगितलं होतं त्यानुसार आपल्याला ह्या विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा खाली चेकआउट करता येते किंवा कुठल्या कॅटेगरीसाठी किती आला. परंतु कॉमन कट ऑफचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा अत्यंत कमी मार्कांवरती आपली त्या ठिकाणी निवड झालेली तुम्हाला दिसेल, ठीक आहे. आपण आणखीन एखादं उदाहरण घेऊयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, धाराशिव जिल्ह्याची ही ॲड होती, साधारणतः 116 पदं, 112, 111 पदं, ठीक आहे. माफ करा, ही कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे, ठीक आहे. बघा, SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 116 मार्कवरती आहे, फक्त 116 मार्क. त्यानंतर शेड्यूल कास्टचा कट ऑफ हा 112 मार्कवरती आहे. पुढे जर आपण गेलो तर याच्यामध्ये समांतर आरक्षणासाठी विविध जागा सुटलेल्या आहेत. OBC कॅटेगरीचा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त 121 मार्क. त्याच्यानंतर वर्गनिहाय आपण कट ऑफ बघू थोडासा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. हे बघा, 1ली ते 5वीचा कट ऑफ किती आहे? फक्त 82 मार्क. आता आपल्याला 6वी ते 8वी पाहिजे, परंतु त्या ठिकाणी इंग्रजी याच विषयाची जागा होती, म्हणून कट ऑफ जो आहे तो 122 मार्कांवरती आलेला आहे, ठीक आहे. आता ही जी मेरिट लिस्ट मी तुम्हाला दाखवतो आहे ही प्रत्येक जिल्ह्याची आपल्याला सेपरेटली बघावी लागते. ही खूप मोठी फाईल असते, जवळपास 1000 फाईल याच्यामध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक फाईल जी आहे ते आपल्याला ओपन करून बघावी लागते, ठीक आहे. तर हे सगळी फाईल्स माझ्याकडे आहेत. जर तुम्हाला लागलं तर आपलं विठ्ठल सरगर सरांचं टेलिग्राम चॅनल आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती ही सगळी माहिती, ह्या सगळ्या फाईल्स त्या ठिकाणी आहेत. एक मी तुम्हाला महानगरपालिकेचा सुद्धा कट ऑफ दाखवून देतो, म्हणजे आपला सोशल सायन्स वगैरे किंवा जो विषय आहे तर त्यासाठी किती कमी कट ऑफ लागलेला आहे. आता ही जी आहे ही खूप ब्लर झालेली आहे, म्हणजे खूप जुनी PDF असल्या कारणामुळं याचं काही फ्रेश व्हर्जन मला भेटलं नाही, परंतु ते जर अवेलेबल झालं तर मी ते तुम्हाला 100% पाठवण्याचा प्रयत्न करेल. फेज 1 मध्ये हे आहे, ठीक आहे. वर्गनिहाय आपण बघूया. थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्हाला, परंतु हा प्रत्येक कॅटेगरीचा जो आहे ना हा या ठिकाणी कट ऑफ हा दिलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा PMC सेकंडरीचा कट ऑफ आहे. OBC कॅटेगरीसाठी, ओपन कॅटेगरीसाठी 146. त्याच्यानंतर अशा पद्धतीने, एक सेकंड, ही चुकीची PDF ओपन झाली माझ्याकडून. हा, ठीक आहे. इथे हा कट ऑफ दाखवलेला आहे. 6वी ते 8वी मॅथ सायन्ससाठी 113 मार्क आहेत, ठीक आहे. पुन्हा हा वेगळ्या कॅटेगरीसाठी वेगळा कट ऑफ आहे. वर्गनिहाय सुद्धा असतो. इथे बघा 6वी ते 8वी पुन्हा इथे गणित विज्ञानची जागा आहे,